नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। पिठोरी अमावस्येच्या दिवशी या गोष्टी केल्यास होईल फायदा। सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या 2 दिवसांना भरपूर महत्त्वाचे मानले जाते। प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचे स्वतःचे महत्त्व असते, परंतु भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तिला पिठोरी अमावस्या, भादो अमावस्या किंवा कुशग्रहणी अमावस्या असे म्हणतात। या वर्षी 2025 मध्ये भाद्रपद अमावस्या 2 दिवसांवर येत आहे। या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि 64 योगिनींची पूजा करतात। पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे, दान करणे आणि पिंडदान करणे खूप फायदेशीर आहे। आता जाणून घेऊया पिठोरी अमावस्या कधी आहेत। पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 वाजता सुरू होईल आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 वाजता संपेल। या परिस्थितीत 22 ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्येचे व्रत ठेवणे शुभ राहील। दुसरीकडे भादो अमावस्येचे स्नान आणि दान 23 ऑगस्ट रोजी केले जाईल। धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात, कारण या दिवशी 64 योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते। पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने 64 योगिनींसह भगवान गणेशाची पूजा केली, म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात। पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत, म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून 64 योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात। देवी पार्वतीचे आशीर्वाद असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते। याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याची प्रथा आहे असे म्हटले जाते, म्हणूनच याला कुशग्रहण अमावस्या म्हणतात। पिठोरी अमावस्येला कुशग्रहणी अमावस्या असे म्हणतात, कारण या दिवशी कुशगवताचे ही विशेष महत्त्व आहे। या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते अशी धार्मिक श्रद्धा आहे। पिठोरी अमावस्येला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते। भाद्रपद अमावस्येचे महत्त्व काय आहे? भाद्रपद अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या ही पितृतर्पण, श्राद्ध आणि दान यासाठी विशेष फलदायी मानली जाते। या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध विधी देखील केले जातात, जेणेकरून ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतील। स्नान आणि दान। भादो अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते। असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आणि त्याला पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे। कुशग्रहण। भाद्रपद अमावस्येला कुशग्रहण करण्याचाही एक नियम आहे। या दिवशी पूजा, श्राद्ध आणि तर्पण यासारख्या धार्मिक कार्यात कुशचा वापर केला जातो। कालसर्प दोष निवारण। धार्मिक श्रद्धेनुसार कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भादो अमावस्येच्या दिवशी पूजा देखील केली जाते। पिठोरी अमावस्येला काय करावे? पितरांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करावे। गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करा। या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करा। पिठोरी अमावस्येला कुशग्रहण करा। या दिवशी भगवद्गीतेचे पठण करा। तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न द्या। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। Thanks for watching.